नमस्कार. पावसाळा सुरू झाला आहे आणि या बदलांमुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. आज आपण पावसाळ्यातील आजार, त्यांची लक्षणे आणि आयुर्वेदानुसार प्रतिबंध कसा करावा हे पाहणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसात निरोगी आणि सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी दूषित होणे, वातावरणातील आर्द्रता आणि डासांची वाढ यांसारख्या कारणांमुळे पावसाळ्यात रोगांचा धोका वाढतो. आयुर्वेदामध्ये प्रतिबंधावर अधिक जोर दिला जातो, ज्यामुळे रोग होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येते. पावसाळ्यात कोणते सामान्य आजार होऊ शकतात ते पाहूया. सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या श्वसनमार्गाच्या आजारांमध्ये ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि अंगदुखी ही प्राथमिक लक्षणे दिसू शकतात. दूषित पाण्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि उलटी होणे ही पचनसंस्थेच्या आजारांची मुख्य लक्षणे आहेत. डेंग्यू आणि मलेरियासारख्या कीटकांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी आणि सांधेदुखी ही प्राथमिक लक्षणे आहेत. आता आपण या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही आयुर्वेदिक प्रतिबंधक उपायांबद्दल जाणून घेऊया. आले आणि हळद यांचा आहारात समावेश करा. हे दोन्ही घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि संक्रमणापासून बचाव करतात. पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी नेहमी गरम पाणी प्या आणि पचायला हलके जेवण घ्या. यामुळे पचनसंस्थेचे आजार टाळता येतात. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. नियमित हात धुवा आणि परिसर स्वच्छ ठेवा. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास थांबवा. घरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहू शकतो. तुळस, होली बाजल, गुडूची गिलॉय आणि त्रिफळा चूर्ण यांचा वापर करा. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. आले, हळद, मिरे आणि तुळशीची पाने टाकून तयार केलेला औषधी काढा रोज प्या. यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. पावसाळा हा सुंदर ऋतू आहे, पण आरोग्याची काळजी घेणे विसरू नका. या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून तुमचा पावसाळा सुरक्षित आणि निरोगी बनवा. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.